नमस्कार. इन्व्हेस्टमेंटचा ट्रेंड आता बदलत चालला आहे. पुण्यामध्ये हजारो कंपन्या आहेत. हजारो कंपन्यामध्ये IT सेक्टरचा मोठा वाटा आहे. पुण्यासारख्या कंपनीमध्ये जिथे IT कर्मचारी लाखोच्या आसपास पेमेंट घेत आहेत, तेच IT कर्मचारी आता फ्लॅट किंवा कमर्शियल प्रॉपर्टी विकत न घेता पुण्याच्या आसपास म्हणजेच इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा डेव्हलपिंग एरियामध्ये 1 ते 3 गुंठ्याचे प्लॉट विकत घेतात आणि त्याच प्लॉटवर बिल्डिंग उभी करतात आणि याच बिल्डिंगमध्ये कशा प्रकारे इन्कम जनरेट करतात हे आज आपण पाहणार आहोत. याची कल्पना जरी जुनी असली तरी स्वरूप मात्र वेगळं आणि नवीन आहे. पूर्वी प्लॉट जरी विकत घेतला तरी कर्मचारी आपल्याला राहायला त्या बिल्डिंगमध्ये खाली किंवा वर अशा स्वरूपात बिल्डिंग बांधून 2 किंवा 3 फ्लॅट रेंटल प्रॉपर्टी म्हणून डेव्हलप करायचे. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर जवळपास 3 ते 4 गुंठ्याचा प्लॉट एक जण विकत घेऊन त्यावर भली मोठी बिल्डिंग, जवळपास ती बिल्डिंग 32 किंवा 33 फ्लॅटची असून त्यामध्ये इन्कम कशा पद्धतीने जनरेट करतात हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे चाकण MIDC. चाकणच्या आसपास असणारी बिरदवाडी किंवा खराबवाडी अशा बऱ्याच ठिकाणी आहे जिथे डेव्हलपिंग चालू आहे. त्यानंतर बोसरी MIDC, त्यानंतर पिंपरी चिंचवड MIDC, अगदी जवळपास वाघोली, लोहगाव अशा बऱ्याच ठिकाणी आहे जिथे इंडस्ट्रियल एरिया बऱ्याच ठिकाणी वेल डेव्हलप होत आहे. अगदी पुण्याच्या बाहेरचा विचार केला जिथे आपल्याला सुरुवातीला प्लॉट घेणं स्वस्त जाईल तर जेजुरी MIDCचा सुद्धा आपण विचार करू शकतो. जेजुरी MIDCचा विचार याकरता करू शकतो जेथे आपल्याला प्लॉट हे सुरुवातीला स्वस्त बसतील आणि स्वस्त प्लॉटवर डेव्हलपिंग करणं आपल्या फायद्याचं नक्कीच राहील. पुण्याच्या आसपास जर विचार केला जेथे छोट्या छोट्या कंपन्या आहेत ते कोणतं ठिकाण असू शकतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडकी जिथे छोट्या छोट्या कंपन्या आहेत. त्यानंतर उरुळी देवाची, उरुळी कांचन, शिक्रापूर, त्यानंतर रांजणगाव MIDC जेथे या MIDCने जवळपास बराचसा भाग व्यापला आहे. कारेगाव, शिरूरच्या आसपास असे बरेच ठिकाणी आहे जेथे आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये प्लॉट घेऊन कंस्ट्रक्शन करू शकतो. यानंतर डेव्हलपिंग एरियामध्ये कोणता भाग मोडतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंजवडी, वाघोली, केसनन, या बाजूला येवलेवाडी, कात्रज, लोणी काळभोर, थेऊर फाटा, शिक्रापूर. त्यानंतर पलीकडच्या बाजूचा विचार केला तर मोशी, चरोळी, आळंदीच्या आसपासचा भाग असे बरेच ठिकाणी आहेत जिथे आपल्याला प्लॉट अगदी स्वस्त बसू शकतो. आपल्या परीने किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगने तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य फ्लॅट किंवा डेव्हलपिंग एरिया योग्य वाटतोय त्या ठिकाणी तुम्ही प्लॉट घेऊ शकता. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेपरेट खरेदी खत तुम्हाला कुठेही भेटणार नाही, म्हणजेच गुंठेवारी ही बंद आहे. त्यानंतर तुम्हाला जर घ्यायचं झालं तर कॉमन ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही घेऊ शकता ज्याचा 7/12 हा स्वतंत्र येतो. प्लॉट घेताना किमान 3 ते 4 गुंठे घेतले पाहिजे. 3 ते 4 गुंठे याकरिता घेतले पाहिजे जेणेकरून तुमची बिल्डिंग 3 मजलीचा जरी विचार केला तरी जवळपास 32 ते 33 रूम किंवा फ्लॅट निघले गेले पाहिजे. आत्ता जे आपण इमेज पाहत आहोत ही जवळपास 3 गुंठ्यातली इमेज आहे. 3 गुंठ्यामध्ये या बिल्डिंगमध्ये जवळपास 30 ते 31 फ्लॅट निघले आहेत. IT कर्मचारी प्लॉट घेताना मात्र ओन फंडिंगचा वापर करतात. ओन फंडिंगने प्लॉट विकत घेतात आणि होम लोनसाठी बँकेमध्ये अप्लाय करतात. आता या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बँक आपल्याला लोन देईल का, कारण आपण घेताना डेव्हलपिंग म्हणजेच R झोनमध्ये प्लॉट न विकत घेता जे आत्ता डेव्हलप झाल्यात 11 गुंठ्यामध्ये ते शेती व नाविकास म्हणजेच अशा झोनमध्ये डेव्हलप झालात तो पूर्णतः शेती झोन सुद्धा नाही आहेत आणि पूर्णतः R झोनमध्ये पण नाही आहेत. या झोनला आपण शेती व नाविकास असा झोन म्हटलं जातं. या झोनमध्ये आपल्याला प्लॉटचे दर हे कमी भेटतात. शेती व नाविकास झोन हा 2 ते 3 वर्षाने फ्युचरमध्ये R झोनमध्ये रूपांतरित किंवा कन्व्हर्ट केला जातो. शेती व नाविकास झोनला बँक लोन देईल का? आता शेती व नाविकास झोनला बँक लोन देत नाही. हाच फरक आता या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. बँक लोन देणार नाही तर सेल्फ कंस्ट्रक्शनसाठी आपल्याला NBFCकडे जावं लागेल. सगळ्यात कमी रेट असणारे म्हणजेच कंस्ट्रक्शनला सर्वात कमी रेट देणारी बँक SBI ज्याचा रेट आत्ता 9.50 किंवा 9.40 इतका चालला आहे.
या ठिकाणी SBIचाच रेट जर 9.50 किंवा 9.40 इतका चालला असेल तर प्रायव्हेट बँका जसे की 9.70, 9.60, 9.99 इतका सुद्धा रेट आपल्याला होम कन्स्ट्रक्शनला देऊ शकतात. जर NBFCने आपल्याला 10.50, 10.25 म्हणजेच 10.25चा रेट दिला तर या ठिकाणी आपल्याला हे परवडू शकतं. म्हणजेच SBI किंवा इतर प्रायव्हेट बँका आणि NBFC यामधला फरक पाहिला तर 0.70, 0.80, 0.90 किंवा 1% जाऊ शकतो. म्हणजेच जिथं आपल्याला EMI जर 40 लाखाचं कॅल्क्युलेशन केलं तर EMI आपल्याला 40,000 रुपये येत असेल तर तिथं NBFCमध्ये आपल्याला जवळपास 42,000 रुपये इतका येऊ शकतो. म्हणजेच महिन्याचा डिफरन्स 2 ते 3,000 रुपये इतका होऊ शकतो. या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो, इतर IT कर्मचाऱ्यांना हे कसं परवडतं? हे फक्त रेट ऑफ इंटरेस्ट जोपर्यंत आपलं कंस्ट्रक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंतच हा इंटरेस्ट लागू होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आपण प्लॉट घेताना शेतीवर नाविकास या झोनमध्ये घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 1 ते 2 वर्ष निघून जातात आणि हाच झोन R झोन म्हणून विकसित होत असतो. मग या ठिकाणी आपल्याला NBFC कडून बँकेत सुद्धा ट्रान्सफर करता येतं. परंतु बँकेत ट्रान्सफर न करता आपण कंटिन्यू त्याच ठिकाणी जर 5 वर्ष आपलं लोन ठेवलं तर ते आपल्याला सहजपणे फेडता येतं. ते कसं? चला पाहूया. उदाहरण घेताना आपण 40 लाखाचं लोन घेतलंय कंस्ट्रक्शनसाठी असं समजूया. आता बांधकाम लवकरात लवकर करणं ही आपली पूर्णतः जबाबदारी राहते. कारण जोपर्यंत आपलं बांधकाम चालू आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त इंटरेस्ट लागू होतो. एकदा बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 40 लाखाला 42,000 रुपये हप्ता येत असेल तर बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रेंट सुद्धा येणार आहे. जर आपल्याला रेंट पूर्णतः बिल्डिंगवर एक मॅक्झिमम किंवा मिनिमम कमीत कमी पकडलं तर 1 लाखाचं आपल्याला इन्कम पकडूया. त्या बिल्डिंगमध्ये 1 लाखाचं इन्कम पकडल्यानंतर आपल्याला जे रेंट येणार आहे ते येणार आहे 1 लाख रुपयाचं. आणि त्यानंतर आपल्याला EMI जातोय तो आपला जवळपास 42,000 रुपयाचा EMI जातोय. जर आपला इन्कम 1 लाख रुपये पकडत असेल तर त्यातून सुद्धा आपण कमी करूया. जर तसा विचार करायला गेलं तर 30 ते 31 या फ्लॅटवर आपल्याला 1,28,000 ते 1,35,000 पर्यंत इन्कम यायला पाहिजे. पण 1,35,000 ते 1,28,000 न पकडता आपण फक्त पकडतोय 80,000 रुपये. आपला EMI जातोय 42,000 रुपये, आपल्याला इन्कम आहे 80,000 रुपये. या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बँक किंवा NBFC आपल्याला पार्ट पेमेंटची सुविधा देते. म्हणजेच एका वर्षातनं आपण 3 ते 4 वेळा पार्ट पेमेंट करू शकतो. जर आपल्याला रेंटल इन्कममधून 40,000 रुपये वाचत असेल आणि आपल्या पेमेंटमधून 20,000 रुपये असे जर आपण मंथली 60,000 रुपये आणि 4 महिन्यानंतर 2,40,000 रुपयाचं आपण पार्ट पेमेंट करू शकतो. जर आपण 2,40,000चं पार्ट पेमेंट केलं तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, आपली जी प्रिन्सिपल आहे 40 लाख रुपये त्यातून 2,40,000 रुपये आपले 4 महिन्याला वजा होतात. म्हणजेच वर्षाचे 7,20,000 रुपये एवढे आपले मायनस होऊ शकतात. याच कॅल्क्युलेशन पद्धतीने जर आपण 5 वर्षाचा विचार केला तर आपलं पूर्णतः लोन क्लोज होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला येणारे इन्सेंटिव्ह असेल किंवा आपल्याला अचानक आलेले पैसे असेल यातून सुद्धा आपण लोन क्लोज करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. याच पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन केलं 5 वर्षात आपलं लोन क्लोज होऊ शकतं. यापेक्षाही तुमची इन्कम जर जास्त असेल तर तुम्ही लवकरात लवकर लोन क्लोज करू शकता. आणि हाच इन्कम तुम्हाला पॅसिव्ह किंवा रेंटर किंवा इन्व्हेस्टमेंट या स्वरूपात तुम्हाला दिसून येऊ शकतो. म्हणजेच तुमचं इन्व्हेस्टमेंट 5 वर्षात 70 ते 80 लाख रुपये झालेला असेल आणि याच इन्व्हेस्टमेंटमधून जी प्रॉपर्टी तुमची आहे 70 ते 80 लाखाची याच प्रॉपर्टी इन्कम म्हणून तुम्हाला जवळपास तो रिटर्न 1,28,000 ते 1,40,000 पर्यंत जाऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या संदर्भात अटी नियम वगैरे तुमच्या पद्धतीने जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आणखी सोपं जाऊ शकतो. कारण तुमचा इन्कम तुम्हाला माहीत आहे. बऱ्याचशा IT कंपन्यामध्ये कर्मचारी बऱ्याच जणांनी हा प्रयोग चाकण या ठिकाणी, खराबवाडी या ठिकाणी, त्यानंतर रांजणगाव या MIDCमध्ये जवळपास त्यांचे फ्लॅट बघितले तर पूर्णतः 5-5 मजली 3-3 मजली या पूर्णतः रेंटल इन्कम आहेत. आणि हा रेंटल इन्कम इंडस्ट्रियल एरियामध्ये का करायचा? कारण इंडस्ट्रियल एरियामध्येच आपल्याला कर्मचारी हे आपल्याला रेंटने राहताना किंवा फॅमिली रेंटने राहताना आपल्याला पाहायला भेटते. यामध्ये चॅलेंज सुद्धा आहे. चॅलेंज काय असू शकतं तर
गुड NBFC निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे, जेणेकरून आपल्याला सुरुवातीला ROI कमी भेटू शकतो. त्यातली त्यात बँकर जो कोणी आपली फाईल करणार आहे तो बँकर एज्युकेट असणं गरजेचं आहे. त्या बँकरला पूर्णतः आपल्या फाईलचं, आपल्या प्रॉपर्टीचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा चॅलेंज असा असू शकतो की बांधकाम लवकरात लवकर करणं, कारण की जोपर्यंत तुमचं बांधकाम होत नाही तोपर्यंत बँक म्हणा किंवा NBFC म्हणा तुम्हाला फक्त त्या स्वरूपात इंटरेस्ट रेट लावू शकतं, फक्त आणि फक्त इंटरेस्ट लावू शकतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत पूर्ण फाईल डिस्बर्स होत नाही, जर तुम्ही 40 लाखाची लोन अमाऊंट घेतली आणि सुरुवातीला जर बँकेने तुम्हाला 7 लाख, 5 लाख, 3 लाख, 2 लाख अशा स्वरूपात रक्कम प्रोव्हाइड केली आणि त्यानंतर तुमची अमाऊंट टोटल आहे ती 40 लाख रुपये. 40 लाख जोपर्यंत डिस्बर्स होत नाही तोपर्यंत बँक फक्त आणि फक्त तुम्हाला इंटरेस्ट रेट लावतं. हे लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं. यासाठी आपलं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणं ही आपली जबाबदारी राहते. त्यानंतर तिसरं चॅलेंज असं आहे, काही दिवस तुमची मोजमजा खर्च कमी करावे लागतील. जर तुमचा इन्कम त्या पद्धतीने असेल आणि हे बजेट तुम्हाला परवडणारं असेल तर ते तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकता. चौथी गोष्ट अशी आहे की कन्स्ट्रक्शन करताना, जागा घेताना योग्य स्वरूपात, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या भावाने जागा घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाचवं असं आहे की तुमचं सिव्हिल चांगलं पाहिजे. आपला समज असा असतो की आपली जर बँकेत फाईल झाली नाही तर NBFC मध्ये होऊ शकते, पण NBFC काही अशा आहेत, तुम्हाला जर रेट ऑफ इंटरेस्ट चांगला पाहिजे असेल तर तुमचं सिव्हिल सुद्धा चांगलं पाहिजे. एकंदरीत पाहता तुम्ही NBFC कडून लोन घ्या किंवा बँकेकडून लोन घ्या, जर ते तुम्हाला योग्यरित्या वाटत असेल, तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फक्त आणि फक्त बँक आणि NBFC यामध्ये जर 1%चा 2%चा जर फरक पडत असेल तर लोन घेणं योग्य आहे आणि ते लोन लवकरात लवकर परतफेड करणं हे सुद्धा गरजेचं आहे. पुण्यातील IT कर्मचाऱ्याची सध्याची परिस्थिती अशी आहे, लोक आता इन्व्हेस्टमेंट म्हणून या पद्धतीकडे, नव्या स्वरूपाच्या इन्व्हेस्टमेंट पद्धतीकडे लक्ष देतात. जसे जुने कर्मचारी एखादा प्लॉट घेऊन आपल्याला खाली किंवा वर राहता येईल या ठिकाणी पाहून आपल्याला फक्त 2 ते 3 फ्लॅट भाड्याने देता येईल आणि त्यापासून इन्कमला चालू होईल याच पद्धतीने पाहत होते, परंतु आता इन्व्हेस्टमेंटचं स्वरूप हे बदललेलं आहे. IT कर्मचारी स्वतः रेंटवर राहून अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करतात. ही पुण्याची वस्तुस्थिती आता आपल्याला नाकारता येत नाही. हा व्हिडिओ फक्त बनवायचा म्हणून नाही बनवला, अशी परिस्थिती तुमच्या सुद्धा लक्षात आलेली असेल. जर तुम्ही पुण्यात राहत असेल किंवा इतर कोणत्याही भागात जर तुम्ही राहत असेल तर स्थिती बदललेली आहे. इन्व्हेस्टमेंटचं स्वरूप हे अशा पद्धतीने पण होऊ शकतं. हे फ्युचरमध्ये वाटत नव्हतं, परंतु आत्ता ते आपल्याला पाहायला भेटतं. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला